ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आत्तापर्यंत आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनचे मेथड्स ऑफ प्रिपरेशन कंप्लीट केलं. त्याच्यानंतर आपण त्याचे काही फिजिकल प्रॉपर्टीज बघितले. तर आज आपल्याला स्टार्ट करायचे केमिकल प्रॉपर्टीज. मी ऑलरेडी सांगितलं होतं मागच्या लेक्चरला, केमिकल प्रॉपर्टी म्हणजे आपल्याला त्याच्या रिॲक्शन बघायचे. आत्तापर्यंत आपण काय बघितलं ते कसं प्रिपेअर करायचं म्हणजे ते कोणत्या साईडला येणार, प्रोडक्ट साईडला. आता ते कसं रिॲक्ट होणार म्हणजे ते कोणत्या साईडला येणार, रिॲक्टंट साईडनी. तर 3 मेजर टाईपच्या केमिकल रिॲक्शन्स आपल्याला बघायचे. पहिलं आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. दुसरी टाईपची रिॲक्शन आपल्याला बघायची इलिमिनेशन रिॲक्शन. आणि तिसरी टाईपची रिॲक्शन आपल्याला बघायची रिॲक्शन विथ मेटल्स. काही मेटल्स घेऊन आपल्याला त्याच्या रिॲक्शन करायचे. तर आपण सुरू करू विथ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. त्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये आता पहिलं सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय. हा घेतला मी RX. R म्हणजे अल्काइल ग्रुप, X म्हणजे हॅलोजन. मी जर इथं न्यूक्लियोफाईल घेतला, न्यूक्लियोफाईल म्हणजे निगेटिव्ह चार्ज असतो त्याच्यावर किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. हा न्यूक्लियोफाईल काय करणार, Xच्या जागेवर येणार आणि X बाहेर जाणार. म्हणजे यालाच आपण सबस्टिट्यूशन म्हणायचं, यालाच आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणायचं. तर तयार होणार RNU आणि X मायनस काय जाणार, बाहेर जाणार. म्हणजे हा X हा निगेटिव्ह ग्रुप आहे. क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे निगेटिव्ह ग्रुप्स आहे. दुसऱ्या निगेटिव्ह ग्रुप्सना त्याला सबस्टिट्यूट करायचं म्हणजे झालं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. या रिॲक्शन खूपच इझी आहे. बघा आपण स्टार्ट करू. या रिॲक्शन खूपच इझी आहे, फक्त नीट लक्ष द्यायचं. तर याच्यातली आपल्याला पहिली रिॲक्शन शिकायची. फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल किंवा आपण याला असं म्हणू सबस्टिट्यूशन बाय OH ग्रुप. बघा मी इथे एक्झाम्पल घेतो. CH3CH2Br हे काय, इथाइल ब्रोमाइड किंवा ब्रोमो इथेन. इथाइल ब्रोमाइड किंवा ब्रोमो इथेन. इथाइल ब्रोमाइड त्याचं कॉमन नेम आहे आणि ब्रोमो इथेन त्याचं काय आहे, IUPAC नेम आहे. मी जर इथं NaOH घेतला आणि तो NaOH तुम्हाला कसा घ्यायचा, ॲक्वेज घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे NaOH 2 टाईपचे असतात, ॲक्वेज आणि अल्कोहोलिक. ॲक्वेज म्हणजे NaOH पाण्यात डिझॉल्व केलं आहे आणि अल्कोहोलिक NaOH म्हणजे ते अल्कोहोलमध्ये डिझॉल्व केलं. अल्कोहोलिक NaOHचं रोल काय असतो मी नंतर तुम्हाला सांगतो. आत्ता बघा ॲक्वेज घेतलं म्हणजे पाण्यात आपण काय डिझॉल्व केलं, NaOH. मला सांगा इथं Br हा -1 आहे. Br काय -1 आहे आणि इथं OH काय -1 आहे. दोन्ही न्यूक्लियोफाईल आहे. आपल्याला फक्त ते एक्सचेंज करायचे. OH जाणार Brच्या जागेवर, Br जाणार OHच्या जागेवर. तर काय होणार रिॲक्शन होणार CH3CH2OH प्लस NaBr. तर हा काय झाला, इथाइल अल्कोहोल बरोबर. IUPAC नेम इथेनॉल झाला की नाही तयार अल्कोहोल. आणि हा सोडियम ब्रोमाइड बाहेर जाणार. तर आपण काय केलं, फक्त न्यूक्लियोफाईल एक्सचेंज केले. याला आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणतो. समजलं. NaOHच्या जागेवर तुम्ही KOH सुद्धा घेऊ शकतात, तो पण ॲक्वेज. काही फरक पडणार नाही. फक्त बाय प्रोडक्ट काय असेल, NaBr ऐवजी KBr. इथं NaBr ऐवजी काय असणार आहे,
KBr. आता हे जे NaOH आहे, KOH आहे, हे स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आहे. काय आहे? स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल. स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल म्हणजे कोणती रिॲक्शन दाखवणार? स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल दाखवतात SN2 रिॲक्शन. आता तुम्ही म्हणसान सर हे SN1 आणि SN2 काय आहे? आपल्या पुढल्या लेक्चरमध्ये आपण SN1 आणि SN2 रिॲक्शन शिकणार आहोत. फक्त आता एवढंच ध्यानात ठेवा, ही SN2 रिॲक्शन आहे आणि SN2 रिॲक्शन म्हटलं तर ती प्रायमरी अल्किल हॅलाइडला सगळ्यात फास्टर रिॲक्शन दाखवतं, नंतर सेकंडरी आणि नंतर टर्शरी. एवढंच ध्यानात ठेवा फक्त. ज्यावेळेस SN2 मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवल त्यावेळेस तुम्हाला याचं इम्पॉर्टन्स कळेल का हा प्रायमरी अल्किल हॅलाइड, हा काय प्रायमरी अल्किल हॅलाइडमध्ये फास्टर दाखवतो ही रिॲक्शन, नंतर सेकंडरी, नंतर टर्शरी. बघा मी इथं प्रायमरी घेतला आहे. Br ज्या कार्बनला अटॅच आहे तो पुढं जाऊन एकाच कार्बनला अटॅच आहे म्हणजे हा काय प्रायमरी. प्रायमरी हा फास्टर रिॲक्शन कोणती दाखवतो? SN2, कारण न्यूक्लिओफाईल इथं स्ट्रॉंग आहे. नंतर सेकंडरी आणि नंतर टर्शरी. समजली पहिली रिॲक्शन. तर दुसरी रिॲक्शन आपल्याला बघायची. रिॲक्शन विथ moist रिॲक्शन विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. ओके, सिल्वर म्हणजे Ag, हा +1 असतो. ऑक्साईड O हा -2 असतो. आणि फॉर्म्युला तयार करताना आपण फक्त त्याचे नंबर एक्सचेंज करतो. म्हणजे हा 2 इथं येईल, बरोबर ना. Ag हा काय +1 आहे, O काय -2 आहे. चला नंबर एक्सचेंज करा म्हणजे 2 इथं येणार Ag2 आणि हा O1, पण 1 अंडरस्टूड आहे म्हणजे सिल्वर ऑक्साईडचा फॉर्म्युला काय झाला? Ag2O. नीट लक्षात ठेवायचं सिल्वर ऑक्साईडचा फॉर्म्युला Ag2O. तर बघा मी इथं काय घेतो, CH3 CH2Br. परत हा प्रायमरीज घेतला. का प्रायमरी घेतला? कारण हा पण न्यूक्लिओफाईल काय स्ट्रॉंग आहे. ॲरोवर लिहितो मी. इथं दिलं मॉइस्ट. मॉइस्ट म्हणजे थोडंफार पाणी असणार त्याच्यात. मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. फक्त आता मी जे सेंटेन्स म्हणणार आहे ते नीट लक्षात ठेवायचं. मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड, मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड बिहेव्ज ॲज सिल्वर हायड्रॉक्साईड. म्हणजे मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड बिहेव्ज ॲज सिल्वर हायड्रॉक्साईड. आणि सिल्वर हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला काय आहे? AgOH. बघा AgOH डज नॉट एक्झिस्ट ऑन इट सेल्फ. म्हणजे AgOH हा कंपाऊंड स्वतःहून एक्झिस्ट होत नाही. पण मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड असेल तर दॅट बिहेव ॲज सिल्वर हायड्रॉक्साईड, म्हणजे स्वतः हा एक्झिस्ट होत नाही. स्वतः हा एक्झिस्ट होत नाही. पण मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड जर असेल म्हणजे मॉइस्ट म्हणजे त्याच्यात थोडंफार पाणी असेल तर दॅट बिहेव्ज ॲज सिल्वर हायड्रॉक्साईड. मग मला सांगा OH हा -1 आहे, Br हा -1 आहे. Br घ्या, Cl घ्या किंवा आयोडीन घ्या. शक्यतो आपण फ्लोरीन टाळतो मी सांगितलं कारण ते एक्सप्लोजिव्ह आहे. तर OH Brच्या जागेवर जाणार आणि Br OHच्या जागेवर येणार. तर काय तयार होणार? CH3 CH2 OH प्लस AgBr. हा न्यूक्लिओफाईल स्ट्रॉंग आहे म्हणजे हा पण रिॲक्शन काय SN2. म्हणजे आपल्याला कोणता अल्किल हॅलाइड घ्यायचं आहे? प्रायमरी, नंतर सेकंडरी आणि नंतर टर्शरी. टर्शरी संग SN2 रिॲक्शन दाखवत नाही. समजतं? म्हणजे इथं पण काय झालं तयार? अल्कोहोल. NaOH आणि तिथं मागच्या रिॲक्शनमध्ये पण अल्कोहोल तयार झाला. मग एखाद्या अल्किल हॅलाइडपासून तुम्हाला जर अल्कोहोल तयार करायला लावला तर तुम्ही पहिली मेथड वापरू शकता किंवा ही मेथड वापरू शकतात. समजलं सगळ्यांना? ओके, तिसरी मेथड आपल्याला बघायची. थर्ड रिॲक्शन विथ
पोटॅशियम सायनाइड, रिॲक्शन विथ पोटॅशियम सायनाइड. आणि तो पोटॅशियम सायनाइड कसा पाहिजे, अल्कोहोलिक पाहिजे. ओके, तर मी तर रिॲक्शन लिहितो बघा. CH3CH2 यावेळेस घेतो मी Cl. हा प्रायमरी. का प्रायमरी, कारण पोटॅशियम सायनाइड हा स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल, म्हणजे त्याच्यातला सायनाइड हा काय स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल आहे. आता KCN हा कसा पाहिजे, अल्कोहोलिक. K हा +1 आहे, CN हा -1 आहे. K हा +1 आहे, CN हा -1 आहे. तर काय होणार, इथून सायनाइड इकडे येणार आणि तिकडे जाणार क्लोराईड. फक्त एक्सचेंज करायचे. या रिॲक्शन खूप सोपे आहे. फक्त आपल्याला काय करायचं, न्यूक्लियोफाईल एक्सचेंज करायचं. तर प्रोडक्ट काय तयार होणार, CH3 CH2 CN + KCl. आता याचं नाव कसं द्यायचं बघा. तुम्ही IUPACमध्ये शिकला असाल. याला आपण कॉमन नेममध्ये म्हणतो अल्काइल सायनाइड. तर मी इथं लिहितो बघा. याचं कॉमन नेम आपण कसं लिहितो, अल्काइल सायनाइड. आणि याचं IUPAC नेम आपण असं लिहितो, IUPAC. अल्केन नायट्राइल. आपण काय लिहितो, अल्केन नायट्राइल. मग अल्काइल ग्रुप कोणता इथं, हा इथाइल झाला. म्हणजे आपण याला लिहू शकतो इथाइल सायनाइड. हा याचं कॉमन नेम. आणि IUPACमध्ये काय करतो आपण, नंबर ऑफ कार्बन्स काउंट करतो. मग 1 2 3 हा पण कार्बन काउंट करायचा. पण इथं कॉमन नेममध्ये बघा सायनाइड लिहिलं, तर म्हणून हा आपण काउंट केला नव्हता. पण IUPACमध्ये आपण सगळे कार्बन्स काउंट करतो. 1 2 3. 3 म्हणजे प्रोपेन नायट्राइल. अल्काइल सायनाइड म्हणजे त्याचं कॉमन नेम, आणि अल्केन नायट्राइल म्हणजे त्याचं कोणतं नेम, IUPAC नेम. परत मी सांगतो, हा स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल आहे. स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल असेल तर SN2. आता तुम्ही बरेच जण कन्फ्यूज झाला असेल, SN1 आणि SN2 काय असतं. तर मी सांगितलं पुढल्या लेक्चरमध्ये आपण SN1 आणि SN2 डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. पण या ज्या रिॲक्शन आहे, आणि बुकमध्ये असं दिलेलं नाही का SN1 आहे का SN2 आहे. पण तुमच्या JEEच्या एक्झामच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं असतं. असे इझी क्वेश्चन्स विचारणार नाही तुम्हाला. तुम्हाला जरा टफ लेवलचे क्वेश्चन्स विचारतील. त्यावेळेस तुम्हाला माहीत पाहिजे ही रिॲक्शन SN1ने जाते का SN2ने जाते. ही रिॲक्शन SN2ने जाते. SN2 म्हटलं का तर काय सिक्वेन्स येणार, प्रायमरी अल्किल हॅलाइड, नंतर सेकंडरी अल्किल हॅलाइड, नंतर टर्शियरी अल्किल हॅलाइड. त्याच्यामुळं मुद्दा म्हणून मी हा प्रायमरी घेतला. समजतं. रिॲक्शन विथ पोटॅशियम सायनाइड. तीन रिॲक्शन झाले आपल्या. चौथी रिॲक्शन, फॉर्मेशन ऑफ अल्काइल आयसोसायनाइड. फॉर्मेशन, आत्तापर्यंत आपण सायनाइड बघितलं होतं. आता आपल्याला तयार करायचं आयसोसायनाइड. आता काय फरक आहे बघा. फॉर्मेशन ऑफ अल्काइल आयसोसायनाइड काय फरक आहे. CH3 CH2. आता इथं आयोडीन घेतो मी. आपण सायनाइड तयार करायसाठी वापरलं होतं KCN. इथं आपल्याला वापरायचं AgCN. काय वापरायचं, AgCN. आता आयसोसायनाइड म्हणजे मला सांगा, इथं न्यूक्लियोफाईल कोण आहे, आयोडीन. इथं न्यूक्लियोफाईल कोण आहे, सायनाइड. पण आपल्याला काय करायचं, सायनाइड असं जॉईन करायचं आपल्याला. CH3 CH2 CN लिहायच्या ऐवजी आपल्याला लिहायचं NC. CN लिहायच्या ऐवजी आपल्याला NC. NC म्हणजे आयसोसायनाइड. आणि मग नंतर हा आयोडीन सायनाइड इथं गेला, हा आयोडीन इकडे येणार, बाहेर जाणार AgI. आपल्याला काय लिहायचं, NC असं लिहायचं. याला आपण
इथाइल आयसोसायनाइड किंवा आपण याला इथेन आयसोसायनाइड सुद्धा लिहू शकतो. तर बघा आपण काय केलं, हा जो सायनाइड आहे C∧N, मी ऑलरेडीच तुम्हाला शिकवलं, हा ॲम्बिडेंट न्यूक्लियोफाईल आहे. ॲम्बिडेंट न्यूक्लियोफाईल म्हणजे काय, हा कार्बन थ्रूसुद्धा जॉईन होऊ शकतो आणि हा नायट्रोजन थ्रूसुद्धा जॉईन होऊ शकतो. कार्बन थ्रू जर जॉईन झालं तर आपण त्याला सायनाइड म्हणतो, नायट्रोजन थ्रू जॉईन झालं तर आपण त्याला आयसोसायनाइड म्हणतो. समजलं. मग आयसोसायनाइड जर तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल तर तुम्हाला घ्यावं लागणार AgCN, आणि सायनाइड जर तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल तुम्हाला घ्यावं लागणार KCN अल्कोहोलिक. बरोबर. बघा मी तुम्हाला त्याचा दोघांचा फरक सांगतो आणि असं का होतं ते पण सांगतो. आता बघा मी जर इथं रिॲक्शन लिहिली CH3 CH2 Br, एकदा वापरलं मी KCN अल्कोहोलिक आणि दुसऱ्यांदा वापरलं AgCN, तर पहिलं प्रोडक्ट काय तयार होणार, प्रोडक्ट तयार होणार आहे CH3 CH2 CN प्लस KBr. बरोबर. KCN घेतलं तर सायनाइड तयार होणार आणि AgCN जर घेतलं AgCN घेतलं तर आयसोसायनाइड तयार होणार. बरोबर. असं का होतं, तुम्ही इथं KCN घ्या किंवा NaCN घ्या, काही फरक नाही. तुम्ही KCN घ्या किंवा NaCN घेऊन फार काही फरक पडत नाही. आता बघा असं का होतं, हा जो KCN आहे हा कोणता कंपाऊंड आहे, आयनिक. आयनिक कंपाऊंड म्हणजे हा के काय असणार आहे +1, हा सायनाइड काय असणार आहे -1, तर तयार काय होणार K+1 CN -1. म्हणजे इथं न्यूक्लियोफाईल कोणता आहे CN, म्हणजे CN आपण काय करणार एक्सचेंज करणार. बरोबर. पण ज्या वेळेस तुम्ही AgCN घेतात हा कंपाऊंड आयनिक आहे Ag+1 CN -1, पण याच्यात जास्त कोवलंट कॅरेक्टर्स आहे. हा आयनिक आहे पण याच्यात कोणते कॅरेक्टर्स आहे, कोवलंट कॅरेक्टर. आता आयनिक म्हणजे कोणताही कंपाऊंड पूर्ण आयनिक नसतो किंवा पूर्ण कोवलंट नसतो. आयनिकमध्ये कोवलंट कॅरेक्टर असतात, कोवलंटमध्ये आयनिक कॅरेक्टर्स असतात. हे तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही 11वीत एक कन्सेप्ट शिकला असाल फजान्स रूल, तर फजान्स रूलमध्ये एक्सप्लेन केलं आहे की AgCN हा कोवलंट काय, म्हणून हा इथून ब्रेक होत नाही. इथून ब्रेक नाही झाला तर तो कोणा थ्रू जॉईन होतो, नायट्रोजन थ्रू जॉईन होतो. म्हणून आपल्याला काय भेटतं NC भेटतं. काय भेटतं NC म्हणजे काय आयसोसायनाइड. समजलं. सायनाइड आणि आयसोसायनाइड. ओके. चला पुढली रिॲक्शन आपल्याला बघायची. पुढली रिॲक्शन बघायची आपल्याला फॉर्मेशन ऑफ इथर. फॉर्मेशन ऑफ इथर. इथर म्हणजे ROR. आणि आपल्याला ही नेम रिॲक्शन आहे, याला म्हणायचं विलियमसन सिंथेसिस. कोणता सन? विलियमसन्स सिंथेसिस. तर ही रिॲक्शन काय असते बघा. सुरुवातीला काय केलं जातं, CH3 OH एक अल्कोहोल घेतला जातो. काय घेतलं जातं? अल्कोहोल. आणि मला सांगा या अल्कोहोलमध्ये हा हायड्रोजन काय +1 आहे आणि सोडियम काय असतो, सोडियम पण +1 असतो. मग मी जर इथं सोडियम घेतलं आणि मी जर एक्सचेंज करण्याचा प्रयत्न केला, सोडियम कोणाच्या जागेवर जाणार? हायड्रोजनच्या, आणि हायड्रोजन सोडियमच्या जागेवर. पण मग तयार काय होणार बघा, तयार काय होणार
CH3ONA आणि हायड्रोजन बाहेर जाणार. पण प्रत्येकाला आत्तापर्यंत शिकला असन का हायड्रोजन डायटोमिक असतं. आपल्याला हायड्रोजन H असं लिहिता येत नाही, आपल्याला तो H2 लिहायचा असतो. मग स्टार्टिंग काय करतो मी, 2दा घेतो. मग सोडियम पण मला किती वेळा घ्यावं लागेल, 2दा. मग हे होणार 2दा आणि इथं तयार होणार H2. तर हा कंपाऊंड आपल्याला लागतो. याला म्हणायचं सोडियम अल्कॉक्साईड. काय म्हणायचं, सोडियम अल्कॉक्साईड. आणि इथं मिथेन आहे म्हणून याला म्हणायचं सोडियम मिथॉक्साईड. सोडियम मिथॉक्साईड याचं नाव काय झालं, सोडियम मिथॉक्साईड. इथं जर 2 कार्बन असते तर इथेन असतं म्हणजे सोडियम मिथॉक्साईड. 3 असतं तर सोडियम प्रोपोन ऑक्साईड. तर समजलं, सोडियम मिथॉक्साईड. आता एक अल्किल हॅलाइड घेतो बघा मी, CH3Cl. आणि इथं टाकतो हा मिथॉक्साईड, सोडियम मिथॉक्साईड NaOCH3. आणि इथं कंडिशन पाहिजे ड्राय इथर. ड्राय इथर आणि जरा हीट करायचं. तर हा Na काय करणार, हा Cl बरोबर जाणार. म्हणून मी हा कंपाऊंड अपोजिट लिहिला म्हणजे असं बॉक्स करायला सोपं जाईल. Na काय जाणार, Cl संग जाणार म्हणजे NaCl तयार होणार. आणि फायनल प्रोडक्ट आपल्याला काय तयार होणार, CH3OCH3 प्लस NaCl. इथरचं नेमिंग सगळ्यांना माहीत असन, नसल माहीत तर मी इथं लिहितो बघा. इथर कसे नेम करतात, त्याचं कॉमन नेम असतं डाय अल्काइल इथर, डाय अल्काइल इथर, किंवा याला आपण म्हणतो, ओके तुम्हाला पहिलं आपण, हा झाला कॉमन नेम. आणि IUPAC नेम असतं अल्कॉक्सी अल्केन. अल्कॉक्सी अल्केन. ओके बघा मी एक चॉक घेतो. ओके कंटिन्यू करू. तर डाय अल्काइल इथर त्याचं काय कॉमन नेम आहे आणि त्याचं IUPAC नेम काय, अल्कॉक्सी अल्केन. हा अल्कॉक्सी काय पाहिजे, हा स्मॉलर R ग्रुप पाहिजे. मला सांगा इथं 2 कोणते ग्रुप आहे, मिथाईल आहे. म्हणजे याचं नाव आपण लिहिणार डाय मिथाईल इथर. याचं जर IUPAC नेम लिहायचं असेल तर पहिलं आपण काय करायचं, या 2 R ग्रुपपैकी कोणता R ग्रुप छोटा आहे ते बघायचं. पण या केसमध्ये दोन्ही R ग्रुप सारखेच आहे. मग एक जाणार ऑक्सिजन संगम म्हणजे मिथेन आहे, तो जाणार ऑक्सिजन संगम म्हणजे तो होणार मिथॉक्सी म्हणजेच अल्कॉक्सी. आणि दुसरा काय अल्केन म्हणजे एक कार्बन आहे म्हणजे मिथेन, मिथॉक्सी मिथेन. मी आणखीन एक एक्झाम्पल घेतो बघा. आता मी इथं घेतलं CH3CH2Br प्लस NaOCH3. इथून हा Na आणि इथून हा Br. इथं आपल्याला एरोवर लिहायचं ड्राय इथर आणि हीट करायचं. तर काय तयार होणार बघा, CH3CH2OCH3 प्लस बाहेर काय जाणार NaBr. ओके मग आता मला सांगा, हा अल्काइल ग्रुप वेगळा आहे आणि हा अल्काइल ग्रुप वेगळा आहे. ओके तर याचं कॉमन नेम लिहायचं म्हणजे डायअल्काइल इथर. आणि पण हे दोन्ही अल्काइल ग्रुप वेगळे. आपण मला सांगा इथाईल पहिलं लिहितो का मिथाईल, अल्फाबेटिकल ऑर्डर आपण फॉलो करतो म्हणजे इथाईल पहिलं लिहितो
मग मी याला लिहिणार इथाईल मिथाईल इथर, इथाईल मिथाईल इथर. याचा IUPAC नेम बघा. दोन्ही R ग्रुपपैकी छोटा कोणता आहे? मिथाईल. तो ऑक्सिजन संग जाणार, म्हणून मी याला लिहिणार मिथॉक्सी. 2 कार्बन आहे म्हणजे मिथॉक्सी इथेन. ही पण रिॲक्शन SN2 फॉलो करणार. SN2 म्हणजे काय? म्हणजे प्रायमरी अल्किल हॅलाइड नंतर सेकंडरी अल्किल हॅलाइड नंतर टर्शरी. बघा मी इथं प्रायमरीच घेतलं. हा जर टर्शरी घेतला तर या रिॲक्शनला प्रॉब्लेम येणार. हा जर टर्शरी घेतला तर या रिॲक्शनला प्रॉब्लेम येणार. समजतं? ओके. तर आपल्याला आता आपण इथर फॉर्म केला, आता आपण ईस्टर फॉर्म करणार आहे. काय असतं ईस्टर? बघा मी इथं लिहितो. पुढली रिॲक्शन आपल्याला बघायची, फॉर्मेशन ऑफ ईस्टर. मला सांगा ॲसिडचं फंक्शनल ग्रुप काय आहे? कार्बोक्सिलिक ॲसिड RC डबल बॉन्ड OH. हा झाला कार्बोक्सिलिक ॲसिड. इथून H काढून जर R टाकला तर झाला हा ईस्टर. काय झाला? ईस्टर झाला. तर ही रिॲक्शन खूप सोपी आहे. आपल्याला काय घ्यायचं आहे? कोणताही अल्किल हॅलाइड घ्यायचा, CH3CH2Br. आणि आपल्याला घ्यायचं सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. नॉट सोडियम सॉल्ट, सॉरी, सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. तर कार्बोक्सिलिक ॲसिडचं फॉर्म्युला काय आहे? बघा कार्बोक्सिलिक ॲसिडचं फॉर्म्युला आहे CH3C डबल बॉन्ड OH. फक्त हा H काढून आपल्याला काय टाकायचं? सिल्वर टाकायचा. इथं H असतात, आपण म्हणलं असतं कार्बोक्सिलिक ॲसिड. आता Ag टाकला म्हणून आपण त्याला म्हणू सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. तर मग काय तयार होणार? Ag इथं O, C डबल बॉन्ड CH3. मी रिव्हर्स ऑर्डरमध्ये काय लिहिलं, कारण हा AgBr काढणं इथं सोपं जाईल. याला हिट केलं तर फायनल प्रोडक्ट होईल CH3CH2O C डबल बॉन्ड CH3 आणि बाहेर जाणार AgBr. आहे का नाही? हा ईस्टर तयार झाला. चला आणखीन एक एक्झाम्पल बघू आपण याचं. इथं मी घेतलं CH3I प्लस AgOC डबल बॉन्ड CH3. इथून Ag आणि इथून I बाहेर जाणार AgI. ओके. तर इथपर्यंत आपण काय केलं आहे? रिॲक्शन्स बोर्ड लेवलनी कंप्लीट केलं आहे. याच्यात 1-2 रिॲक्शन हायर लेवलने आपल्याला बघायचे. तर बघा आता याच्यात हायर लेवलने आपल्याला कोणतं रिॲक्शन बघायचे आहे? आता आपल्याला पुढली रिॲक्शन बघायची जी हायर लेवलने आपल्याला याचं सबस्टिट्यूशन बाय O बॉन्ड N डबल बॉन्ड O, म्हणजे याला आपण नायट्राइड म्हणतो. काय म्हणतो? नायट्राइड. ज्याला कॉमन नेममध्ये आपण अल्काइल नायट्राइड म्हणतो आणि IUPAC मध्ये आपण त्याला अल्केन नायट्राइड म्हणतो. हा झाला याचा कॉमन नेम आणि हा झाला IUPAC. बघा आता जर अशी रिॲक्शन दिलेली असेल तुम्हाला CH3CH2Br आणि विचारलं दिस रिॲक्शन विथ पोटॅशियम नायट्राइट. पोटॅशियम नायट्राइटचा फॉर्म्युला काय आहे? KNO2. पोटॅशियम नायट्राइटचा फॉर्म्युला काय आहे? KNO2. तर याचं मी इथं वरती लिहितो बघा. याचा फॉर्म्युला काय आहे? KNO2. याचं स्ट्रक्चर बघा काय असतं?
ओ एन डबल बॉन्ड ओ KNO2 याला काय म्हणायचं पोटॅशियम. नीट लक्ष द्यायचं. याला म्हणायचं पोटॅशियम नायट्राईट. काय म्हणायचं पोटॅशियम नायट्राईट. आणि तुम्हाला माहिती आहे आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बघतो. आपण KCN अटॅच कुठून झालता CN थ्रू झालता. कारण हा K+1N हा OH काय -1 इथून बॉन्ड ब्रेक होईल तर हा याला जॉईन होईल. बरोबर समजतं का. KCN जसं प्रकारे आपण केलं होतं त्याच प्रकारे मग प्रोडक्ट काय होईल तिथून BR बाहेर येईल. तो K संग जाईल KBr तयार होईल. मग CH3 CH2 आता इथून बॉन्ड तुटल्यानंतर जॉईन इथून होईल. म्हणजे जॉईन कसं होईल ON डबल बॉन्ड O आणि बाहेर जाईल KBr. समजलं. कारण हा आयनिक कंपाऊंड आहे तो ब्रेक इथून होणार. K+ म्हणजे हा काय मायनस आहे म्हणजे हा काय झाला न्यूक्लियोफाईल आणि हा काय झाला न्यूक्लियोफाईल. आपल्याला काय करायचं फक्त एक्सचेंज करायचं. मग याचं नाव काय होणार बघा. 2 कार्बन आहे म्हणजे कोणता अल्कायला इथाईल. तर याला आपण इथाईल नायट्राईट किंवा इथेन नायट्राईड असं पण म्हणू शकतो. बरोबर. आता आपल्याला शेवटची रिॲक्शन बघायची आहे. आता बघा जसं KCN कोणा थ्रू जॉईन झाला तो CN सगळं आणि AgCN जर असेल तर तो जॉईन झाला नायट्रोजन थ्रू आयसोसायनाइड. आत्ताच आपण रिॲक्शन बघितली होती त्याच पद्धतीनं KNO2 जॉईन होणार ऑक्सिजन थ्रू आणि AgNO2 जर घेतलं मी तर जॉईन होणार नायट्रोजन थ्रू. बघा आता मी शेवटची रिॲक्शन लिहितो. सबस्टिट्यूशन बाय NO2 that is nitro group आता बघा ही रिॲक्शन जर असं सर व्हाईट चॉकनेस लिहितो बघा CH3 CH2 Br आणि तुम्हाला जर इथं दिला आता AgNO2 बघा मी हा AgNO2 इथं वरती लिहितो AgNO2 याचं पण स्ट्रक्चर तसंच आहे AgON डबल बॉन्ड O. पण प्रॉब्लेम आहे हा Ag हा कोव्हलंट कॅरेक्टर असतं म्हणून तो इथून ब्रेक होणार नाही. तो नायट्रोजन थ्रू जॉईन होईल. म्हणजे फायनल प्रोडक्ट तुम्हाला काय भेटेल CH3 CH2 NO2 इथून जॉईन होणार N किंवा तुम्हाला जर स्ट्रक्चर लिहायचं N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस N प्लस बाहेर काय जाणार AgBr किंवा तुम्ही याला असं लिहू शकता CH3 CH2 डायरेक्ट NO2. इथं जर K असतं तर आपण इथून जॉईन केलं असतं. इथं Ag म्हणून आपण इथून जॉईन करतो म्हणून याला NOO लिहितो. याला आपण नायट्रो अल्केन सुद्धा म्हणतो म्हणून हा नायट्रो ग्रुप झाला. नायट्रो 2 कार्बन आहे म्हणून नायट्रो इथेन. आता तुम्ही सगळ्यांनी काय करायचं बघा. तुम्हाला एक होमवर्क आहे. मला एकदा खात्री करून घ्या हे तुम्हाला दिसतंय ओके. आता तुम्हाला काय होमवर्क आहे बघा. एखादं एक्झाम्पल घ्यायचं. समजा मी इथं एक्झाम्पल घेतलं CH3 CH2 Br बरोबर. म्हणजे हा काय झाला ब्रोमो इथेन ओके. तुमचं काय होमवर्क आहे. पहिली रिॲक्शन आपण शिकलो होतो तुम्ही NaOH घ्या. कसा घ्या तो ॲक्वेस घ्या. तर OH कोणाच जागेवर राहणार Brच्या जागेवर. Br कोणाच जागेवर जाणार OHच्या. मग प्रोडक्ट काय असणार CH3 CH2 OH प्लस NaBr. हे जर मी KOH घेतलं तर फक्त बाय प्रोडक्ट चेंज होणार म्हणजे तयार होणार CH3 CH2 OH प्लस KBr. इथं मी जर मॉइस्ट
मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड घेतलं, मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड बिहेव्स ॲज सिल्वर हायड्रॉक्साईड, तर एक्सचेंज करा CH3CH2OH प्लस AgBr. असं तुम्हाला काय करायचं, चार्ट बनवायचं आहे, म्हणजे एकाच याच्यात सगळे रिॲक्शन्स आल्या पाहिजे. मग इथं तुम्ही KCN, नंतर AgCN, नंतर रिॲक्शन विथ इथर ईस्टर अशा रिॲक्शन्स लिहू शकतात. समजलं? तर असं काय करायचं, तुम्हाला चार्ट तयार करायचं. समजलं सगळ्यांना? हा तुमचा होमवर्क आहे. आता माझ्या मते मी बोर्ड लेवलची एक रिॲक्शन घेणं विसरलो, त्याला आपण फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अमाइन म्हणतो. फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अमाइन. तर एक मिनिट इकडं लक्ष द्या, ही रिॲक्शन विसरलो होतो. फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अमाइन. आता प्रायमरी अमाइन कशाला म्हणायचं? अमोनियाचा फॉर्म्युला काय आहे? NH3. हा एक H काढून जर R ग्रुप टाकला तर याला आपण प्रायमरी अमाइन म्हणतो. 2 H काढलं तर सेकंडरी, 3 H काढले तर टर्शरी. आपल्याला किती H काढायचं? 1. मग बघा इथं असेल CH3CH2Cl. अमोनियाचा फॉर्म्युला काय? NH3. असं स्ट्रक्चर लिहितो. हा H जाणार Cl संग, बाहेर काय जाणार? HCl. तर तयार काय होणार? CH3CH2NH2, बाहेर काय जाणार? HCl. बघा मी काय सांगितलं, NH3चा एक हायड्रोजन काढला तर NH2 आणि हा R ग्रुप आहे का नाही? बघा हा NH2 आणि हा R ग्रुप. समजलं? आता याचं नेम कसं लिहायचं बघा, किती कार्बन्स आहे? 2. म्हणून याला लिहायचं इथेन, इथेन अमाइन. समजलं? तर अशा पद्धतीनं आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, जिथं न्यूक्लियोफाईल सबस्टिट्यूट करतो आपण, त्या रिॲक्शन आपण कंप्लीट केलं आहे. पुढल्या लेक्चरला म्हणजे उद्याच मी तुम्हाला SN2 आणि त्याच्यानंतर SN1, पहिला आपण SN2 घेणार, नंतर आपण SN1 घेणार, या रिॲक्शन आपण कंप्लीट करणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ज्या वेळेस मी हा व्हिडिओ टाकल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. दुसऱ्यांना शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.